झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित रुबाब हा चित्रपट येत्या 6 फेब्रुवारीपासून राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित रुबाब हा चित्रपट येत्या 6 फेब्रुवारीपासून राज्यभरात प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती चित्रपटाचे लेखक तथा दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितलं की मराठी सिनेसृष्टीत स्टायलिश मांडणी, आधुनिक विचार आणि तरुणाईच्या भावविश्वाशी थेट जोडणारी एक नवी लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती रुबाब या चित्रपटाच्या माध्यमातून. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळ्यात अनावरण करण्यात आला. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संभाजी ससाणे आणि शीतल पाटील यांची फ्रेश जोडी या चित्रपटात आहे. जावेद अली आणि सोनाली सोनवणे यांच्या आवाजाला चिनार महेश यांच्या सुरेल संगीताची साथ लाभली आहे. केतकी माटेगावकर यांच्या सुमधुर आवाजामुळं मन जुळले हे गाणं प्रेमात असलेल्या प्रत्येक मनाचा आवाज ठरत आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शेखर रणखांबे यांनी केलं असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि भवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शीतल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. डॉक्टर प्रमोद काळे हे अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या पत्रकार परिषदेला संभाजी ससाणे, शीतल पाटील, डॉक्टर प्रमोद काळे यांची उपस्थिती होती. रुबाब बघा काय होतं, आपल्याला माणसं रुबाबदार दिसतात, आपल्याला एखादा बैल रुबाबदार दिसतो किंवा म्हस आपण म्हणतो यार काय रुबाबदार म्हस आहे, किंवा छान कपडे घातलेला बुलेटवरचा माणूस रुबाबदार दिसतो किंवा एखादी महिला रुबाबदार आपल्याला दिसते. तर रुबाब हा जो शब्द आहे हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरत असतो. आता हा जो रुबाब आहे हा प्रेमाचा रुबाब आहे आणि तो तुम्हाला चित्रपटात अजून चांगल्या पद्धतीने कळेल. मी वैशालीच्या वडिलांची भूमिका या चित्रपटामध्ये केली. जगातले जेवढे पालक असतात, वडील असतात, जे आपल्या मुलीसाठी केअरिंग करतात, त्याला चांगल्या गोष्टीसाठी स्वप्न बघत असतात, अशी स्वप्न बघणारा मी बाप यामध्ये साकारलेला आहे. पण टेलर मध्ये दिसतं की गांधाडा, दारुडा, मावा गुटखा खात्याला मुलाच्या मुलगी प्रेमात पडल्या, त्यामुळे जो काही बाप अस्वस्थ होतो, तो अस्वस्थ बाप मी या चित्रपटामध्ये झाला. सूरज ही भूमिका करतो रुबाब मध्ये. सूरज हा सर्वसाधारण मुलगा आहे जो आपल्याला बॉय नेक्स्ट डोअर ज्याला म्हणतो आपण, एका गावामध्ये वाढलाय. त्याची स्वप्न आहेत, तो MPSC करत होता पुण्यामध्ये, ते सोडून तो परत गावात आलाय. बाकी तुम्हाला थोडी झलक ट्रेलर मध्ये दिसतेच सूरजची. या पलीकडे म्हणजे तो खूप प्रेम करणार आहे त्याच्या मित्रांवरती, आणि जेव्हा आपण प्रेम करतो तो खूप आतून करतो, आणि त्यामुळे जी जखम पण होते त्याला ती खूप घरी म्हणजे खूप जास्त होते, खूप खोलवर होते. त्याचे थोडे पडसाद तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिलेच. तेव्हा नुकताच शेखर सरांबद्दल ऐकलं होतं. त्यांची रेखा या शॉर्ट फिल्मला नॅशनल मिळालं होतं आणि त्यांच्यासोबत काम करायची भयानक इच्छा होती माझी. तर त्यांच्या प्रोडक्शनमधनं किंवा त्यांच्याकडनं त्यांच्या साईडने जेव्हा मला ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं, मी एकतर एक्सायटेड होते आणि ऑडिशनला जायचं म्हणून नर्वस होते. आपण जेव्हा ऑडिशनला जातो तेव्हा आपल्याला कॅरेक्टर म्हणजे ते सांगत नाहीत, आपल्याला स्क्रिप्ट देतात आणि ते आपल्याला